असं याच्यातून तिळतिळ पडण्यापेक्षा बरं दे रे बाबा देवा. असं काय बोलताय बाबा? हे बघा मी चंदन आणलंय तुमच्यासाठी. माझ्या चितेवर टाकायला चंदनाच्या लाकडाची तयारी करून ठेवलीस का? पण लक्षात ठेव, मी दत्तात्रय कुलकर्णी आहे, लगेच नाही पडणार. असं नका हो बोलू बाबा. हो मी चंदनाचा लेप आणलाय, तुम्हाला भाजलंय ना तिथे लावायला. तुम्हाला कंटाळा आलाय ना? आजच्या नंतर तू दिलेले काही लावणारही नाही आणि खाणारही नाही. बरं ठीक आहे बाबा, मी नाही शुभ्राला लावू दे. चालेल, घे ग शुभ्रा, लाव ग जरा. आजोबा हात द्या बरं, मला लेप लावू द्या हाताला. तू आधी दूर हो, दूर हो. खेळणं समजलंय का मला? ती मला तुझ्या हातात देते आणि तू मला चटके देते. आजोबा मी नाही हो चटका दिला. मी खरंच तुम्हाला चहा हातात देणार होते, पण तेवढ्यात मला फोन आला आणि ऑफिस मधनं खूप अर्जंट कॉल होता, घ्यावा लागला ना. फोन ठेवून मी देणारच होते चहा आणि तेवढ्यात तुम्ही. म्हणजे मी चुकलो? बरं बाबा, मी चुकलो. काय शिक्षा देणार आहेस मला? असावरी चांगली शिस्त लावलीस ना तिला. बाबा खरंच मी चुकले हो, माफ करा मला. मी तुम्हाला सोडून जायला नको होतं. मला फक्त तुमच्या हाताला तो लेप लावून द्या हो. मुळीच नाही. यापुढे तुम्ही दोघींनी माझ्यासाठी काही करायची गरज नाहीये. मी माझी सोय केली. यापुढे माझी सगळी कामं प्रज्ञा करणार आहे. प्रज्ञा? अहो ती स्वतःची कामं करत नाही आणि ती तुमची कामं करणार आहे. हो, तुमच्यासारखे नाहीये ती. प्रज्ञा, ए प्रज्ञा. आले आजोबा. आजोबा मला बोलवलं? प्रज्ञा, तू माझ्या हाताला लेप लावून देतेस का? हो लावते ना. दे ग. तुला माझ्या सासू सासऱ्यांचा फार पुळका आहे ना, आणि स्वतःच्या आजी सासऱ्यांशी असं वागतेस काय? हे तू लेप लावतेस ना, का बोलतच राहणार आहेस? हो लावते ना. हा, मला खूप आवडतं अशी म्हाताऱ्यांची सेवा करायला. म्हातारे म्हणजे आजोबा नाहीत काही. म्हातारे म्हणजे माझ्या घरात जे दोन आहेत ना ते. आजोबाला कसले तरुण आहेत अजून. अगं बडबड काय करतेस? लेप लावणार आहेस ना? हो हो. हळू हो. ही प्रज्ञा जरा हळू ग, अगं दुखेल त्यांना. मी काय एवढा लेचा पिता नाहीये. बस झालं ग. बर, हे घे आजोबा. आणि काही लागलं ना तर फक्त मला बोलवा. चाललीस कुठे? म्हणजे नाश्त्याचं कोण बघणार? मला नंतर गोळ्या घ्यायच्या असतात. तयार आहे आजोबा, आणते. हा असावरी ताई, काय बनवलंयस? अगं पोहे करून ठेवले होते, बाबांना भूक लागेल ना म्हणून. माझ्याकडे दे, मी नेते. अगं थांब अगं प्रज्ञा, देते ना मी. तू कशाला देतेस? एकुलता एक सासरा, पण त्याची काळजी नाही घेता येत तुला. आणि काय ग, सारखं सारखं त्यांना टाकून काय फिरायला जायचं असतं तुला? अगं त्यांना तुझी सवय आहे. पण जा आता, कुठे फिरायला जायचं तिकडे जा. मी घेईन त्यांची काळजी. ए प्रज्ञा, खरंच अगं चुकलं ग माझं. चुकलं ना, मग आता बाजूला हो, मी देते त्यांना. आणि किती आळशी आहेस ग ताई, पोळ्यांवर कोथिंबीर पण नाही घातलीस. अगं प्रज्ञा, अगं ऐक ना. अगं घेऊन देते मी, त्यांना भूक लागली असेल. अगं ऐक ना. हे घ्या. प्रज्ञा, आजोबांना कोथिंबीर नाही चालत, दुसरी प्लेट आण. अगं हो, हेच सांगत होते मी तिला. अगं तू कधी सांगितलंस? उगाच काही आळ काय घेतेस माझ्यावर? मला काय माहित आजोबांना कोशिंबीर आवडत नाही ते. त्यांना कोशिंबीर चालते, त्यांना कोथिंबीर चालत नाही. जी गोष्ट इतक्या वर्षात तुम्हाला कधी जमली नाही, ती एका दिवसात तिला जमेल अशी कशी अपेक्षा करता तुम्ही? सध्या तू घातल्यास ना कोथिंबीर, मी खाईन. चांगले झालेत, वेगळे लागतात. वा वा, फारच चविष्ट. इतर वेळी कोथिंबीर आणि प्रज्ञा दोन्हीची अलर्जी आहे यांना. आज बघा प्रेम होत चाललंय. पाणी आजोबा. आजोबा मी घरी केलेत,
सकाळीच घरून करून आणले होते तुमच्यासाठी. हो का? छान. एवढे चांगले पोहे आमच्या घरी या जन्मात कधी जमले नाही. सर या वीक मध्ये मी 10% सेव्हिंग केलंय सर. ग्रेट मॅरी, कीप इट अप. थँक्यू सर. आणि हे काय 4 किलो कोरिएंडर एका वीक मध्ये एवढं लागतं आपल्याला? नो सर, सर पण स्वस्त मिळालं ना म्हणून घेऊन ठेवलं. मॅडी, आता ते वाया जाणार नाही का? अगं स्वस्त मिळालं तरी आपल्याला हवं तेवढंच घ्यावं ना. अरे ऊस गोड लागला म्हणून कोणी मुळासकट खातं का? सर सर मुळात मी मुळासोबत काही खातच नाही सर. मॅडी, ती मुळा जाऊ दे जाऊ दे जाऊ दे, विसरून जा. आसावरीचा फोन आला होता? नो सर. कमाल आहे, फोन यायला हवा होता खरं तर. एनिवे, तू घेऊन जा आणि संदीपला कोथिंबीरीच्या वड्यांची तयारी करायला सांग. ती कोथिंबीर वाया जायला नको आता. येस सर, यू आर राईट. फोन करायला हवा. आई, अभिजित राजेंचा फोन आहे, हे घ्या. बाबांनी का खाल्ली असेल गो कोथिंबीर? त्यांना काही त्रास झाला तर म्हणून मी नाही चाटण करून ठेवलंय. आई हे प्रज्ञाला सांगून त्यांना खायला घालावं लागेल ग. आई, अभिजित सरांचा फोन आलाय. हो, त्यांना सांग ना, मी नंतर फोन करते त्यांना. आता मी खूप कामात आहे ग, मला रात्रीचा स्वयंपाक पण करायला हवा. आई बोला ना तुम्ही, उचललाय मी, घ्या ना. अगं शुभ्रा. हॅलो. हॅलो आसावरी. हा बोला. काय झालंय काय? फोन तू केला नाहीस, फोन उचलत पण नाहीस, सगळं ठीक आहे ना? बरं असो, तू इथे येऊ शकतेस का? काय झालंय, आमच्या मॅडीन जरा वेडेपणा केलाय. ते कोथिंबीर जरा जास्त घेऊन ठेवले, तर कोथिंबीरीच्या वड्या करायचा प्लॅन आहे. म्हणजे तू कोथिंबीरीच्या वड्या करताना बघणं आणि त्या खाणं मजा येऊन जाईल ना. अहो मी नाही येऊ शकणार हो. बघ ना, काहीतरी ट्राय कर ना. शुभ्राला फोन दे, ती करेल काहीतरी. मी बाकी सगळी तयारी इथे करून ठेवली. हा, मला खरंच जमणार नाही. असं कधी येणं जाणं मला नाही जमणार. माझ्या घरच्यांना त्रास होतो, बाबांना, सोहमला खरंच खूप त्रास होतो. बिचारे कधी काही बोलत नाही. आपण नंतर कधी भेटलो ना की मी शिकवे ना तुम्हाला. आता ठेवू का फोन मी? नंतर बोलू हा आपण. प्रज्ञा, अगं बाई, बाबा हाक मारतायत. बघ काय हवंय त्यांना. जा बघ पटकन. ए प्रज्ञा, काय झालं आजोबा? तू प्रज्ञा आहेस का? हो पण आजोबा मला सांगा ना काय हवंय, मी आणून देईन तुम्हाला. चांगले चटके दिलेस ते पुरे झालं. आता आणखी काही नकोय तुमच्याकडनं. प्रज्ञा, ए प्रज्ञा. पाठ खाजवायचं हवं असणार यांना. प्रज्ञा, ए प्रज्ञा. प्रज्ञा, प्रज्ञा, तुला आजोबा बोलवतायत. कुठे गेली होतीस? किती हाका मारायच्या? मग काय, किती हाका मारायच्या तुला प्रज्ञा? आता इथे आई असत्या तर पहिल्या हाकेला आल्या असत्या. अगं मी पण येतच होते ना, बिझी होते जरा. काय आजोबा, काय हवंय तुम्हाला? माझ्या पाठीला कडनं येते. मग माझी पाठ खाजवायची काठी कुठे शोध. दिसत नाही कुठे. मी आचवड त्याला विचारते. ए, या घरात कोणाला काही विचारू नकोस. त्या असावरीला तर बळीच नको. तू शोध. टेबलावर बघ. हो बघतीये. टेबला खाली आहे का बघ. हो. प्रज्ञा कपाटात बघतेस का? हो बघते. आजोबा, हा हँगर चालेल का? काय अक्कल आहे का? बेड खाली बघ. हो. असं कसं मिळेल प्रज्ञा? नीट वाग की जरा. झालं नाहीये. सादरी खाली बघ. ए शुभ्रा,
तू नुसती उभी काय आहेस? तू पण मदत कर ना. आजोबा ही मला मदत करायला सांगते. तू हात लावू नकोस. तू शोध ग. हो बाजूला चल मग बाजूला. सापडली आजोबा, हे घ्या. आणि आता अर्धा तास मला हाक मारू नका, मी फेस पॅक लावून बसणार आहे. एक गोष्ट शोधायला सांगितली तर एवढा पसारा करून ठेवलाय. शेवटी आईंनाच आवरायला लागणार ना आता. म्हणजे काय तर आईंची मदत घ्यावी लागणारच आता. अगं पण नंतर आवरते मी. हं. ए चाललीस कुठे? हा पसारा करून ठेवलास तो आवर. तिच्या घोरण्यामुळेच तिचा नवरा गेला असेल दुबईला पळून. प्रज्ञा, ए प्रज्ञा, मरुदेत म्हाताराला धसका लागून. मग आजपासून हे कर ते कर. प्रज्ञा, ए प्रज्ञा, मी प्रज्ञाला ऐकूच नाही. झोपले झोपले. प्रज्ञा, बाबा हे घ्या, हे पाणी घ्या आधी. बाबा घ्या ना. मला नको पाणी. तू काय आलीस? ओ बाबा का हट्ट करताय? घ्या ना पाणी. ये तू नको देऊ. अहो ती उठत नाहीये. प्रज्ञा, ए अगं, ए प्रज्ञा उठ ना ग. अगं बघ ना, बाबांना ठसका लागला ते माझ्या हातून पाणी नाही. अगं बाबांना पाणी हवंय, ते माझ्या हाताने पाणी नाही पिणार. असं ते काय झालं? अगं भाई केवढा ठसका लागलाय आजोबांना. अगं अशी काय, तू त्यांना पाणी नाही का द्यायचं? काही काळजी नाहीये तुला आजोबांची. घ्या, घ्या, पाणी घ्या. आता मी तुमचे पाय चेपून देते. काही नको. तुम्ही नाही म्हणालात ना तरी मी चेपून देणार आहे. मी काही तुमच्या सुनांसारखी नाहीये. शुभ्रा चल ना ग. बघ ना समजाव ना ग बाबांना. अगं ती प्रज्ञा ना जोर जोरात त्यांचे पाय चेपतीये. अगं त्या प्रज्ञाच्या भरोश्यावर आपण नाही टाकू शकत ग त्यांना. हो आई मला कळतंय, पण आता आजोबा इतका हट्टीपणा करतायत तर आपण तरी काय करणार मला सांगा. खरंच काल ना मी जायलाच नको होतं. आई मी खरंच काल सगळी काळजी घेतली होती आजोबांची. मला माहितीये ग बाळा, तुझी काही चूक नाही यात. अगं मी बाबांना ना त्यांच्या आसपास लागते. म्हणजे ते लहान मुलाचं कसं असतं ना, आई जवळ नसली की कसं ते घाबरतो, गोंधळतो, आईला घरभर शोधत फिरतं, तसं काहीसं झालंय ग त्यांचं. म्हणजे तुझ्यामुळे नाही, ते मी नव्हते ना म्हणून नाराज झालेत ते. आणि आता मी त्यांची माफी मागते तो ऐकतच नाहीयेत ते. खरं सांगते तुला, मी ना काल जायलाच नको होतं. आई आता हे बरोबर नाहीये ना. आजोबांना तुम्ही सतत घरी लागता म्हणून तुम्ही बाहेरच पडणार नाही असं नाही होऊ शकत. अगं बाबांनी माझ्याशी बोलावं ना म्हणून ते सुद्धा करायला तयार आहे मी. पण ती प्रज्ञा बघ ना, त्यांचं काही नीट करत नाही आणि ना माझ्यामुळे ते स्वतःला त्रास करून घेतात. मला नाही सहन होत ते. आई तुम्ही या बरं, इथे बसा आधी. या बसा, नका काळजी करू, मी आहे ना. मी बोलते आजोबांची, ठीक आहे? नाही ग शुभ्रा, मला ना खरंच खूप काळजी वाटते त्यांची. अजून त्यांचा तो पाय बरा सुद्धा झालेला नाहीये आणि आता परत जर त्यांना लागलं तर केवढ्याला पडेल आपल्याला. आता हे प्रज्ञा नावाचं भूत मलाच उतरवावं लागणार. सांगा ना मला कसं झालं असं? अहो कुठे वाजलं दाखवा तरी. अहो कारखानीसांनी सांगितलं म्हणून कळलं तरी मला. अरे खूप काळजी वाटत होती यांना, म्हणून म्हटलं चला भेटायला. हो खरंच बरं झालं तुम्ही सांगितलं ते. तुमची ना जय वीरूची जोडी आहे अगदी. सगळे बाजूला व्हा, बाजूला व्हा सगळे. माझ्यावर आजोबांची जबाबदारी आहे. मला पट्टी बांधायची आहे त्यांना.
प्रज्ञा होती म्हणून माझा जीव वाचला. अहो चहाच तर पडला ना, त्याने कसं जाणार आहे जीव? फार तर काय भाजलं असतं. बरोबर आहे हा. दत्ता, अरे तुझ्या हातावर भाजल्याची खून सुद्धा दिसत नाही. हो पप्पा, खूप खूप भाजलंय. मी दाखवते ना नंतर तुम्हाला. कारखानीस तू नशीब काढलेस असतो त्याच्या बाबतीत. ही एक नंबरची नालायक बाई आहे असं मला वाटायचं, पण नाही आहे तशी ती. किती काळजी घेतली तिने माझी. बाबा बाबा करून खोटं खोटं गोड नाही बोलत ती. मी परका असून माझी जबाबदारी तिने छान पार पाडली. अरे कोण करताय असं दुसऱ्यासाठी? नाही तर माझ्या घरच्या सुना सुद्धा कंटाळल्यात. ओझ वाटायला लागलं त्यांना. म्हातार झालोय ना, एकदा सुटलो ना म्हणजे मोकळे होतील सगळे. दत्ता, अरे काय बोलतोयस तू? आसावरी कशी आहे ती माहित नाही का मला? तुम्ही कारखानीसांच्या सोन्याबद्दल बोलताय का? ओ सुलभा काकू, तुम्ही माझ्यावर येऊ नका उगाच. नाही पण सुलभा काकू, ह्यावेळी बाकी आजोबा अगदी खरं बोलतायत. प्रज्ञाने जशी आजोबांची काळजी घेतली आहे ना, तशी आमच्या आईंनी कधीच घेतली नाही. त्यांना मुळात येतं का काही? त्या तर सगळा दिखावा करत होत्या. आणि प्रज्ञाला सगळं माहितीये की. हो ना प्रज्ञा, सांग की. हो ना, सांगते ना मी. आसावरी ताई, तू नाटकं करतेस हा? तुला खरंच काही येत नाही ग. म्हाताऱ्या माणसांचं करायचं ना सोपं काम नाहीये. स्मार्टलेस लागतो. तू ना सगळं स्टाईल मारत वरवर करत असतेस. आणि जेवण सुद्धा किती बेचव बनवतेस ग. लक्ष कुठे असतं तुझं? तुझ्यामुळे आजोबा भाजले. अगं अशी कशी तू बेजबाबदार? तुला जड झालेत का ते? मी त्यांना माझ्या घरी घेऊन जायला तयार आहे. हो, मला जड नाही येत ते. मी फुलासारखं जपीन. तुझ्यासारखी नाटकं नाही करणार. तू स्वार्थी आहे, स्वार्थी. मला आधी तू फक्त मठ्ठ वाटायचीस, पण नाही, तू एक नंबरची शहाणी आहे, शहाणी. ते म्हणतात ना, खाली मुंडी आणि पाताळ धुंडी. बस. असावरी विरुद्ध पुन्हा एक शब्द बोललीस तर आणखी तर माझ्याशी गाठ आहे. कुणाबद्दल बोलतेस तू? असावरी बद्दल? अरे तिच्या नखाची सर आहे का तुला? काय तुला बोट दिलं तर तू हात पकडतेस? तू मला सांभाळणार? स्वतःच्या सासू सासऱ्याचा आधी नीट सांभाळ कर. एक एक दोन दोन महिने त्यांची औषधं आणत नाहीस तू. शिळ बागा जेवायला देतेस. वा पप्पा वा, छान बदनामी करताय माझी. मी काही नाही बोललो. तो काय बोलेल तुझ्या विरुद्ध? तू कशी आहेस आम्हा सर्वांना माहितीये. आज आसावरीने केलेले पोहे तू तुझ्या नावावर खपवत येतेस. निदान चहा तरी बनवता येतो का चांगला तुला? माझ्या सुनेला बोलतेस? परत कधी बोल, मग मी आहे आणि तू आहेस. तुम्ही आता सगळं काही जे बोलताय ना ते. मी सासरा आहे तिचा. तू कोण आहेस? पांढरी म्हैस कुठली? काय हो आजोबा, सकाळपासून माझ्या नावाचा नुसता जप चालला होता. आता काय झालं तुम्हाला? ते तर मी तिला मानसिक त्रास व्हावा म्हणून करत होतो. अच्छा, म्हणजे मुद्दाम केलं तुम्ही हे सगळं. ठीक आहे, मला काय, मी जाते. चांगुलपणाचं जग राहिलं नाहीये. चला पप्पा, का तुम्ही थांबता इथे? नाही, मी येतो रे. आता मला पट्टी कोण बांधणार? प्रज्ञा तर गेली.